मला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी सरस या मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला आणि मी आज त्याला उपस्थित आहे। साधारणपणे 2015 पासनं मुंबईमध्ये मी महालक्ष्मी सरसचं आयोजन बघतोय, पण ज्या पद्धतीनं आपले मंत्री जयकुमार गोरेजी आणि ग्रामविकास विभागाने याला एक अतिशय प्रोफेशनल, अतिशय कॉर्पोरेट अशा पद्धतीचं एक लुक दिलेला आहे, मला असं वाटतं की यामुळे निश्चितच आता एखाद्या जागतिक प्रदर्शनाशी ज्याची तुलना होऊ शकेल असा आमचं महालक्ष्मी सरस प्रदर्शन झालेलं आहे हे म्हणताना मला अतिशय आनंद होतो। नागपूरचा सरस सर्वोत्तम झाला, त्यानंतर नवी मुंबईचा सरस साहेब आणखी विक्रमी झाला। 29 कोटी रुपये ऑफिशियल विक्री झाली आणि आता हे सगळे विक्रम आमचा हा महालक्ष्मी सरस आता जो चालू केला आहे तो सगळे विक्रम मोडेल। ग्रामीण भागातल्या महिलांनी तयार केलेली जी काही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण जी काही उत्पादने आहेत ती उत्पादनं मुंबईकरांना अनुभवता येतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे सरासरी 2 कोटी रुपयांपेक्षा अधिकची उलाढाल ही रोजची होते आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो नम्रपणे की आपण या प्रदर्शनाला निश्चितपणे स्वतः आपल्या मित्र आप्तेष्टांसह आपल्या कुटुंबासह आपल्या नातेवाईकांसह निश्चितपणे भेट द्यावी। आपण जेव्हा महालक्ष्मी सरसला भेट द्याल तेव्हा आपल्या लक्षात येईल की इथला प्रत्येक कोपरा, इथली प्रत्येक भिंत खऱ्या अर्थानं ताईच्या कामाला एक्झिबिट करण्याचा प्रयत्न करते आहे, तिच्या वस्तूंना एक्झिबिट करण्याचा प्रयत्न करते आहे।